गुड मॉर्निंग महाराष्ट्र. मी राहुल कुलकर्णी आणि आजपासून आपण मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा मराठवाडा एक्सप्रेसमधून घेणार आहोत. पहिलीच बातमी येते औरंगाबादमधून. औरंगाबादसाठीची महत्त्वाची आणि मराठवाड्याची वरदायिनी ठरलेल्या जायकवाडी प्रकल्पाला अतिरेक्यांचा धोका असल्यामुळे या प्रकल्पाची सुरक्षा केंद्रीय सागरी सुरक्षा दलाकडे सोपवण्याचा निर्णय झालाय. यासाठी 4 अधिकारी आणि 80 जवान तैनात करण्यात येणार आहेत. काल मुंबईमध्ये गृह मंत्रालय आणि जलसंधारण विभागाची या संदर्भातली बैठक झाली. अतिरेक्यांनी यापूर्वीच हे धरण बॉम्बनी उडवून देण्याचा इशारा दिलेला होता. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं केंद्र सरकारकडे या धरणाची सुरक्षा वाढवावी अशा पद्धतीची विनंती करण्यात येणार आहे. आणि ही विनंती जर केंद्र सरकारनं मान्य केली तर 4 वरिष्ठ अधिकारी आणि 80 केंद्रीय सागरी सुरक्षा दलाचे जवान हे या प्रकल्पाची सुरक्षा करत असताना पाहण्यात येतील. बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की या धरणामधून होत असलेला वारेमाप पाण्याचा उपसा आणि धरणाच्या गेटवर काही अज्ञात व्यक्तींचा सुद्धा वावर आढळल्यामुळं विशेषतः अतिरेक्यांचा धोका लक्षात घेता केंद्रीय सुरक्षा दलाकडे जर ही सुरक्षा सोपवली गेली तर या धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या आई तुळजाभवानी अर्थात तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये बोगस पुजारी आढळून आलेत. गेल्या 2 दिवसांमध्ये मंदिर सुरक्षेकडे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जेव्हा पुजाऱ्यांच्या ओळखपत्राची पाहणी केली तेव्हा हा प्रकार लक्षात आला. मंगळवारी 5 आणि बुधवारी 6 असे एकूण 11 बोगस पुजारी आढळून आलेत. हे पुजारी मुंबई आणि पुण्यावरून येणाऱ्या भाविकांना आम्ही थेट तुळजाभवानीच्या गर्भगृहामध्ये नेऊन आपलं दर्शन घडवून आणतो असं सांगून त्यांच्याशी सलगी करत होते आणि सुरक्षा रक्षकांना कोणत्याही पद्धतीची माहिती न देता या भाविकांना घेऊन त्यांच्याकडून विशिष्ट रक्कम घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जात होते. महत्त्वाची गोष्ट ही आहे की या तुळजाभवानी मंदिराला सुद्धा अतिरेक्याकडून धोका आहे. त्यामुळे मंदिराची सुरक्षा गेल्या 3 वर्षापूर्वी वाढवण्यात आलेली असून सुद्धा अशा पद्धतीचे बोगस पुजारी आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये मंदिर प्रशासनानं या पुजाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या ओळखपत्र ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक शपथपत्र लिहून घेतलंय आणि त्यांची नंतर जामिनावरती मुक्तता करण्यात आली. परंतु महाराष्ट्रातल्या एवढ्या महत्त्वाच्या मंदिरामध्ये अशा पद्धतीनं सुरक्षेची कसे धिंडवडे निघतात हे पाहिल्यानंतर बरेच प्रश्न निर्माण होतात. अभिनेता आमिर खान हा महाराष्ट्रातला दुष्काळ हटवण्याच्या दृष्टीनं झपाट्यानं काम करतोय. सोलापूर बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी स्वतः श्रमदान केल्यानंतर काल तो लातूर जिल्ह्यामध्ये आला. निलंगा तालुक्यातल्या तावरखेडा या गावामध्ये जाऊन त्यानं पत्नी किरण राव सह स्वतः श्रमदान केलं. महत्त्वाचं म्हणजे आमिर येणार आहे याची कुठलीही कल्पना ग्रामस्थांना देण्यात आली नव्हती. आमिर साधारणतः 2च्या सुमाराला गावामध्ये आला. स्वतः फावडे आणि कुदळ हातामध्ये घेऊन किरणसह त्यांनी तिथे श्रमदान केलं आणि गावकऱ्यांना त्यांना आश्वासित केलंय की पाणी फाउंडेशनच्या वतीनं या भागातला दुष्काळ हटवण्याच्या दृष्टीनं जे काही करता येईल ते आमिर खान करेल. आमिरच्या हे काम पाहून आनंदवाडी, तावरखेडा आणि निलंगा तालुक्यातली बरीचशी गावं यापूर्वीच या वॉटर कप मोहिमेमध्ये सहभागी झालेली आहेत. फडणवीस सरकारनं विश्वासघात केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये बळावू लागली. त्यामुळे औरंगाबादमध्ये अन्नदाता शेतकरी संघटनेनं मुख्यमंत्र्यांविरोधात पैठण पोलिसात तक्रार करण्यासाठी अर्ज दाखल केला. पणन मंत्री सुभाष देशमुख आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तूर पेरायला लावून सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं या तक्रारीत म्हटलंय. नांदेड शहराजवळच गोदावरी नदीवरचं विष्णुपुरी धरण कधीही फुटू शकतं. कारण धरणाच्या 11 दरवाजांचं आयुष्य 4 वर्षांपूर्वीच संपल्याची धक्कादायक बाब समोर आली. यापूर्वी धरणाचा एक दरवाजा अचानकपणे तुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलं. आता हे दरवाजे बदलले गेले नाहीत तर धरणही फुटण्याची शक्यता अधीक्षक अभियंता व्यंकट बोडकेंनी वर्तवली आहे. 21 एप्रिल रोजी औरंगाबादेतून गायब झालेल्या 2 बहिणी अखेर सापडल्यात. वाळूज भागात राहणाऱ्या ज्ञानोबा रासवे यांच्या 7वीत आणि 5वीत शिकणाऱ्या 2 मुली 21 एप्रिलपासून बेपत्ता होत्या. गेले 3 दिवस
पोलीस या मुलींचा तपास करत होते. 3 दिवसांपूर्वी नानासाहेब अभंग या परिसरातीलच व्यक्तीनं कुंड्या घेण्याच्या बहाण्यानं मुलींना आपल्या गाडीत बसवलं आणि 3 दिवस वेगवेगळ्या शहरात फिरवल्याची माहिती समोर येते. मात्र तो स्वतः फरार आहे. त्याच्या घरात नरबळीसाठी लागणाऱ्या वस्तू सापडल्यानं पोलिसांनी त्याचा कसून शोध घ्यायला सुरुवात केली आहे. दुसरीही मुलगीच झाली यामुळे नाराज झालेल्या पित्यानं अवघ्या 10 दिवसाच्या बाळाला विष पाजल्याची घटना हिंगोलीत घडली आहे. या प्रकरणी नराधम पिता रामकिसन जाधवला पोलिसांनी अटक केली तर मुरीवल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बोराळा गावात राहणाऱ्या रामकिसनचं 4 वर्षांपूर्वी अंजनाशी लग्न झालं. त्यांना पहिली मुलगी आहे. 10 दिवसांपूर्वीही दुसरीही मुलगीच झाल्यानं रामकिसन नाराज होता. या नाराजीतूनच त्यानं आपल्या 10 दिवसांच्या मुलीला विष पाजलं. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी रामकिसनला अटक केली आहे.